तर आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। रत्नागिरीमधील राजापूर गुरुवारच्या आठवडा बाजारावर जागेच्या वादाचा परिणाम झाला असून 150 ते 200 व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे। आमदारांच्या निर्देशानंतरही तोडगा न निघाल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आषाढी एकादशीला 2 दिवस शिल्लक असताना पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे। पोलिसांच्या अंदाजानुसार सुमारे 15 लाख भाविक दाखल झाले असून मंदिर परिसर, दर्शन रांग आणि चंद्रभागा वाळवंट वारकऱ्यांनी फुलून गेले। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सूर्या नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावात पाणी शिरले, तर मुंबई अहमदाबाद महामार्गासह अनेक रस्त्यांवर पाणी साचले। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली। मुसळधार पावसामुळे चासकमान धरणातील पाणीसाठा वाढला असून भीमा नदीत 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं खेड, शिरूर, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत 25,925 क्युसेक पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण साठा 85% पोहोचलाय। निळवंडे आणि मुळा धरणातही वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। घाटघर, रतनवाडी आणि भंडारदरा परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली असून पुढील 2 दिवसात आवक वाढल्यास धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिलाय। पवना धरण 92.55% भरलं असून पाण्याची आवक वाढल्यानं विसर्गाची शक्यता आहे। पवना नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सांगलीच्या शिराळा तालुक्यात दमदार पाऊस झालाय, तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळलाय। त्यामुळे चांदोली धरण 75% भरले। चांदोली धरणात सध्या 26 टीएमसी पाणी साठा आहे।